नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपा या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर अधिक मासातील पौर्णिमेला कुळदेवीच्या आई भगवतीच्या सेवा करण्यासाठी खरंच खूप महत्वाचा दिवस. तर बघा, पौर्णिमा कधी चालू होत आहे तर 30 तारखेला 11:58 पौर्णिमा ही प्रारंभ होत आहे. तर दुसऱ्या दिवशी 31 तारखेला 2:15 ही पौर्णिमा संपत आहे. तर बघा, या कालावधीमध्ये म्हणजेच पौर्णिमेच्या कालावधीमध्ये सत्यनारायण हा आपल्याला 30 तारखेला प्रदोष काळामध्ये करायचा आहे. म्हणजेच तुम्ही 5 ते 7 या दरम्यान सत्यनारायण करू शकता. बरोबर बघा, आपल्याला पौर्णिमेच्या कालावधीमध्ये काय काय उपाय सेवा करायच्या आहेत तर ते सुद्धा पुढे जाऊन सांगणार आहे. तर सर्वप्रथम तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ पुसायचा आहे, स्वस्तिक काढायचा आहे. त्यानंतर बघा, आपलं किचन ओटा सुद्धा जिथं अन्नपूर्ण मातेचा वास असतो तर तिथं सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा, पौर्णिमेचा दिवस आणि अधिक मास, त्यामुळे आई भगवतीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठीचा खरंच खूप महत्वाचा दिवस. त्यासाठीच तुम्ही ज्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ अजूनही केलेले नसतील तर त्यांनी पौर्णिमेचा दिवस खरंच चुकवू नका. तुम्ही 30 आणि 31 तारखेला 2 दिवस नक्कीच दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. खूप प्रभावशाली सेवा आहे आई भगवतीचा म्हणजेच आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही नक्की ही सेवा करू शकता. आणि बघा, तुमची कुलदेवी कोणतीही असू दे तरी सुद्धा तुम्ही ही सेवा दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून करायलाच हवा. त्यामुळे आई भगवतीचा विशेष कृपा आशीर्वाद राहतो आपल्यावरती. त्याचबरोबर तुम्ही या दरम्यान कुलाचार कुलधर्म सुद्धा करू शकता. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जावं तर तिथं तुम्ही खाना नारळाने देवीची ओटी भरायची आहे. त्याचबरोबर 33 वाण देवीला द्यायचे आहेत किंवा 33 वाती आपल्याला तिथं प्रज्वलित देखील करायचे. म्हणजे तिथं एक दीपदान सुद्धा करायचं आहे. ह्या महिन्याभरात तुम्ही जिथं कुठं जाल, कोणत्याही तीर्थस्थानी जाल तर तिथं एक दीपदान करायला नक्कीच विसरू नका. त्याचबरोबर बघा, ज्यांना खरंच दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य होणार नाही तर त्यांनी 2 दिवस म्हणजेच तिथून पुढे किंवा 2 दिवस सुद्धा तुम्ही सिद्धपुंजक स्तोत्राचं जास्तीत जास्त पठण करू शकता. ज्यांना काही कारणास्तव बसणं होणार नाही, दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचेच आहेत पण ज्यांना खरंच जमणार नाहीये ना तर त्यांनी ह्या दरम्यान सिद्धपुंजक स्तोत्राचं पठण करायचं आहे. जेव्हा तुम्ही 11 वेळा सिद्धपुंजक स्तोत्राचं पठण करतात तर दुर्गा सप्तशतीचे पाठाचं पुण्य फळ भेटत असतं. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही 11 वेळा पठण करू शकता. त्याचबरोबर बघा, तुमच्याकडे जर धनलक्ष्मी कुंचन असेल तर कुंचनची सुद्धा तुम्ही सेवा या दरम्यान नक्की करायची आहे. तर बघा, धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती, त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी नक्की तुम्ही ही सेवा करू शकता. व्यवसाय वृद्धीसाठी तुम्ही ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा करू शकता. बघा, कुंचन सिद्ध कसा करावा, कुंचनची सेवा कशी करावी आणि कुंचनचा उत्तर पूजा कशी करावी त्याबाबत इन डिटेल असा माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आधीच अपलोड केलेला आहे. तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. भगवान विष्णू, माता लक्ष्मीच्या सुद्धा सेवा करायच्या आहेत. जसं की पूर्ण महिन्याभर तुम्हाला खरंच अधिक मास चालू झाल्यापासून कोणतीही सेवा करायला जमली नसेल तर तुम्ही या दरम्यान विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, कमलात्मक मंत्र ह्याचं तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर श्री सुक्त, व्यंकटेश स्तोत्र, पुरुष सुक्ताचं तुम्ही या दरम्यान पठण करायचं आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामावली आणि विष्णू सहस्त्रनाम हे सुद्धा तुम्ही नक्की पठण करू शकता. पौर्णिमेचा दिवस आहे, ज्यांच्या घरात भगवान विष्णूंची मूर्ती आहे तर त्यावरती नक्की आपल्याला अभिषेक घालायचा आहे. बाळकृष्णाची मूर्ती आहे त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मीची मूर्ती आहे त्यावरती तुम्ही नक्कीच अभिषेक करू शकता. आणि आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा टाक तर त्यावरती सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन करायला नक्की विसरू नका, कारण हा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे. ज्यांच्या घरात श्रीयंत्र असेल तर त्यांनी कुंकुमार्चन करायला विसरू नका. मग तुम्ही 16 वेळा श्री सुक्त म्हणत देखील कुंकुमार्चन करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, किंवा तुम्ही ओम एम प्रेम क्लीम चामुंडाय विच्चे असं म्हणत देखील तुम्ही एक माळ करत देखील कुंकुमार्चन हे नक्की या दिवशी करू शकता. ह्या सर्व काही खूप प्रभावशाली सेवा आहेत. त्यामुळे ही संधी खास करून मी महिलांना सांगते, सोडू नका. कोणीही तुम्ही ही सेवा करू शकता. पण घरातील कुलस्त्रीने आई भगवतीच्या जर सेवा केल्या तर नक्कीच कुटुंबावरती अखंड आशीर्वाद राहायला मदत होते. आणि बघा, कुलदेवीच्या सेवा ह्या घरातील कुलस्त्रीनेच कराव्या असं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे ह्या सर्व काही तुम्ही सेवा आवर्जून करू शकता. बघा,
धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी भरण्याला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्व आहे. मग बघा कोणी कोणी या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा वाण देण्याला म्हणजेच अधिक मासामध्ये वाण देण्याला महत्व आहे. तर तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी जावयाला लेकीला नक्की घरी बोलवू शकता, वाण देऊ शकता, जेवू घालू शकता. म्हणजेच की अधिकम अधिकस्य पौर्णिमेचा कालावधी आणि अधिक मास, त्यामुळे अधिकम अधिकस्य जसं की खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला पुण्यफळ हे भेटणार आहे. त्याचबरोबर बघा, ज्यांना आपल्या कुळदेवीच्या मूळ ठिकाणी जाणं शक्य होणार नाही, तर घरातच कुळदेवीची मूर्ती, फोटो टाक असेल तर तिथं सुद्धा तुम्ही खंदा नारळाने आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. किंवा बघा जे काही आपण वाणाचं साहित्य आहे किंवा जी काही खंदा नारळाने ओटी भरलेली आहे, तर ते तुम्ही सर्व काही जेव्हा कधी तुम्ही आपल्या मूळ ठिकाणी जाल तर तिथं सुद्धा तुम्ही नक्की घेऊन जाऊ शकता. आणि ज्यांना खरंच काही करणं शक्य होणार नाही तर त्यांनी या दिवशी एखाद्या सुहासिनीला घरी बोलवून मान सन्मान नक्की करायला हवा. म्हणजेच तुम्ही जे काही अन्नदान असेल साधं, अगदी खीर करा, दूध साखरेचं तुम्ही जी महिला बोलवणार आहात तर त्या महिलेला द्या. त्याचबरोबर तिची ओटी भरा. भलेही तुमच्याकडून काही होणार नाही, पण जो काही मान सन्मान असतो म्हणजेच तुम्ही काहीतरी गोडाचं खायला द्या आणि त्या महिलेची ओटी भरा. त्याचबरोबर बघा, या दिवशी तुम्ही आईची सुद्धा तुमच्या ओटी भरू शकता. ही सुद्धा खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा घडेल. त्यामुळे तुम्ही या दिवशी आईची सुद्धा ओटी भरायला विसरू नका. जे काही तुमच्या घरात छोटी मुलं असतील किंवा कोणीही येऊ देत तरी सुद्धा त्यांचा मान सन्मान करा. किंवा तुम्ही गरजू व्यक्तींना कपडे दान करू शकता, अन्नदान करू शकता. ह्या सर्व काही गोष्टी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून केल्याच पाहिजे. ज्यांना खरंच आपल्या मूळ ठिकाणी जाऊन दीपदान करणं शक्य होणार नाही तर त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरीच ज्या अधिक मासाच्या वाती असतात तर ते तुम्ही धार्मिक दुकानातून सुद्धा आणू शकता. किंवा 33 वाती घरी बनवून सुद्धा त्या तुपामध्ये भिजत ठेवायच्या आणि त्यानंतर त्या तुपाच्या वातीनं आपल्याला देवीची आरती तरी करायची आहे. नाहीतर देवीचा कोणताही मंत्र जाप करते वेळी म्हणजे त्या 33 वाती प्रज्वलित करायच्या आहेत. तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या निरोजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा.